नमस्कार मित्रांनो. महिन्याच्या सुरुवातीला पगार खात्यात जमा होतो आणि काही तासातच EMI, क्रेडिट कार्ड बिल, पर्सनल लोन, वाहन कर्ज सगळे मिळून खातं रिकामं करतात. अनेकांच्या आयुष्यात आज हीच परिस्थिती आहे. पगार वाढतो पण बचत वाढत नाही. उलट कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस मोठा होत चाललाय. आजच्या या विशेष रिपोर्टमध्ये आपण जाणून घेणार आहोत EMIच्या विळख्यातून लवकर बाहेर कसं पडायचं आणि कर्जमुक्त होण्यासाठी नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा. चला सुरुवात करूया एक साध्या पण वास्तववादी गोष्टीने. मंडळी, आपल्या पप्या गावातला फेमस पोरगा. कामाशी काम आणि सुट्टीच्या दिवशी आराम, असं त्याचं सुखी आयुष्य चाललं होतं. पप्याचा जॉब चांगला होता. महिन्याला 80,000 रुपये पगार. घरात सगळे खुश. पप्या खुश आणि भविष्याबद्दलही मोठी स्वप्न. पण एक दिवस पप्याला घर बांधायची खुमखुमी आली. स्वतःचं घर असलं पाहिजे हा विचार डोक्यात आला आणि पप्याने होम लोन घेतलं. घर बांधलं. घर सुंदर झालं. पण त्या क्षणापासून त्याच्या पगारावर पहिला हक्क EMIचा झाला. दर महिन्याला पगार आला की मोठी रक्कम थेट बँकेकडे जायला लागली. काही महिने गेले. सगळं सुरळीत चालू होतं. पण अचानक मार्केटमध्ये आलं नवीन iPhone 17. गावात अजून कोणाकडेही नव्हता. पप्याला वाटलं हा मान तर आपलाच असायला पाहिजे. तो लगेच जिल्ह्याला गेला. क्रेडिट कार्ड स्वाईप केलं आणि महागडा फोन घेऊन आला. त्यावेळी त्याला वाटलं महिन्याला थोडी EMI जाईल, काय फरक पडतो. पण खरी अडचण अजून बाकी होती. काही दिवसाने पप्याचं लग्न ठरलं. आता लग्न म्हणजे खर्च, प्री वेडिंग, हॉल, केटरिंग, कपडे, दागिने, फोटोशूट, सगळीकडे पैसेच पैसे. पप्याकडे तेवढी बचत नव्हती. मग त्याने विचार केला एक पर्सनल लोन घेऊया. त्याने बँकेला फोन लावला पण बँकेने सरळ उत्तर दिलं, सॉरी सर, तुम्ही आधीच होम लोन सुरू आहे आणि क्रेडिट कार्डची देणंही आहेत. त्यामुळे इतकं मोठं कर्ज देता येणार नाही. हे ऐकून पप्याचा पारा चढला आणि त्याने फायनान्स कंपनीचा नंबर फिरवला. तिथे त्याला लगेच कर्ज मिळालं. पण व्याज दर जास्त होता. त्या क्षणी त्याने विचार केला नाही, कारण गरज मोठी होती. आता पप्याकडे 3 EMI सुरू झाले. होम लोन, क्रेडिट कार्ड EMI आणि पर्सनल लोन. महिन्याचा पगार 80,000 पण EMI जवळपास 50,000. उरलेल्या पैशात घर खर्च, इंधन, वीज बिल, औषध आणि इतर खर्च, बचत शून्य. सुरुवातीला पप्याला वाटलं सगळं कंट्रोलमध्ये आहे. पण काही महिन्यांनी एक EMI भरायला उशीर झाला, त्यावर पेनल्टी लागली. नंतर क्रेडिट कार्डचे मिनिमम पेमेंट सुरू झाले. व्याजावर व्याज वाढायला लागलं आणि पप्या हळूहळू कर्जाच्या दलदलीत अडकत गेला. मित्रांनो, आज भारतात लाखो लोकांची हीच कथा आहे. कर्ज घेणं चुकीचं नाही, पण उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज घेणं ही धोक्याची घंटा आहे. आर्थिक तज्ज्ञ सांगतात, महिन्याच्या उत्पन्नाच्या 40% पेक्षा जास्त EMI असेल तर आर्थिक ताण वाढू शकतो. मग प्रश्न पडतो, या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं? कर्जमुक्त होण्याचा फॉर्म्युला काय? पहिला नियम, नवीन कर्ज घेणं ताबडतोब बंद करा. जुनं कर्ज फेडण्यासाठी नवीन कर्ज घेणं ही सर्वात मोठी चूक असते. त्यामुळे समस्या कमी न होता अजून वाढते. दुसरा नियम, सगळ्या कर्जाची यादी तयार करा. कोणत्या कर्जावर किती व्याज आहे, किती EMI आहे, किती कालावधी बाकी आहे, हे स्पष्ट लिहून काढा. कारण समस्या समजली तर उपाय सापडतो. तिसरा नियम, सर्वात जास्त व्याज असलेलं कर्ज आधी फेडा. साधारणपणे क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोनवर सर्वाधिक व्याज असतं. त्यामुळे अतिरिक्त पैसा मिळाला की ते या कर्जावर वापरतात. चौथा नियम, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. काही महिन्यांसाठी लक्झरी खर्च थांबवा. महागडे गॅजेट, फॅन्सी ट्रिप, अनावश्यक शॉपिंग हे सर्व काही काळ बाजूला ठेवा. पाचवा नियम, इमर्जन्सी फंड तयार करा. कारण अचानक आलेला खर्च पुन्हा कर्ज घेण्यास भाग पाडू शकतो. म्हणून किमान 3 ते 6 महिन्याच्या खर्चाएवढी बचत तयार करा. सहावा नियम, अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत शोधा. आज डिजिटल युगात पार्ट टाइम काम, फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून अतिरिक्त कमाई करता येऊ शकते. सातवा नियम, बोनस, इन्सेंटिव्ह किंवा अतिरिक्त पैसे मिळाले तर ते खर्च करू नका. थेट कर्ज कमी करण्यासाठी वापरा. मित्रांनो, कर्जमुक्त होणं म्हणजे फक्त EMI संपणं नाही, तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं आहे. कारण ज्या दिवशी तुमच्या पगारावर कोणत्याही EMIचा हक्क राहणार नाही, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. पप्यालाही शेवटी त्याची चूक समजली. त्याने नवीन कर्ज घेणं बंद केलं. अनावश्यक खर्च कमी केले. क्रेडिट कार्डचं कर्ज आधी फेडलं.
नंतर पर्सनल लोन संपवलं आणि हळूहळू होम लोनवर लक्ष केंद्रित केलं. काही वर्षानं पप्या पुन्हा एकदा निर्धास्त झाला, कारण आता त्याचा पगार पूर्णपणे त्याच्या हातात राहू लागला आणि त्याला एक महत्त्वाचा धडा मिळाला. कर्ज घेणं सोपं असतं, पण कर्ज फेडण्यासाठी शिस्त लागते. म्हणूनच जर तुम्हीही आज EMIच्या ओझ्याखाली दबलेले असाल तर घाबरू नका. योग्य नियोजनाचा, खर्चावर नियंत्रण आणि सातत्यपूर्ण प्रयत्न याच्या मदतीने कर्जमुक्त होणं शक्य आहे. तर मित्रांनो, तुमच्या मते सर्वात धोकादायक कर्ज कोणतं आहे? क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन की अनियोजित खर्च? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण आणि उपयुक्त बातमी पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.